मंडळी, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ या ठिकाणी 4,11,000ची गाय घेतली. मुलाखतीला गेलो आणि मुलाखतीलाच गाय पळून गेली किंवा हातातून सुटून गेली आणि पूर्ण राडा घातला. मुलाखत शेवटपर्यंत बघा. नमस्कार, जय जवान जय किसान. नेहमीच आपण खटाव तालुका म्हटलं तर काहीतरी नवीन क्रांती घडवत असतो. अशी जे क्रांती घडवली खटाव तालुक्यातील गाव डिस्कळ. आणि या डिस्कळ गावामध्ये अजिंक्य अविनाश जंगम यांनी जबरदस्त म्हणजे 4,11,000 रुपयाची खिल्लार जातीवंत गाय आणलेली. मित्रांनो, मुलाखतीसाठी आलो आणि मुलाखत होण्याआधीच गाय पळाली, फरार झाली. त्याच्यात बराच वेळ गेला धरण्यात किंवा काय, ते सुद्धा व्हिडिओ मी आतमध्ये टाकतो. परंतु जबरदस्त जातीवंत, त्याचबरोबर नवलेवाडीचे भाई बी आलेत ज्यांना पुशेगाव चॅम्पियन किंवा अनेक किताब त्यांच्या नावावरती आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आलेला आहे. गाय 4,21,000 रुपयाची. काय गायीत विशेष आहे किंवा कुठून खरेदी केली किंवा काय, अशा संपूर्ण माहिती आपण दादांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्ते. सगळ्यात प्रथम अभिनंदन की खटाव तालुक्यात किंवा आपल्या सातारा जिल्ह्यात एवढी टॉपची खिल्लार गाय आली. काय तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याआधी दाखवतो, एक नाही तशा अजून 4 वस्तू त्यांच्या दावणीला आहेत. हिच्या एवढ्याच तोला मोलाच्या त्या सुद्धा वस्तू आहेत. आणि आज दादांना नवीन गाय खरेदी करून आणलेली. कुठून खरेदी केली किंवा काय सांगचाल? ही गाय NM खिल्लार फार्म, खंडेराजुरी, ऍडव्होकेट निशांत मानगावी साहेब यांच्याकडून आपण 4,11,000 रुपयाला विक्रमी खरेदी केली. आता एवढ्या मोठ्या रकमेला आता थोडी लोक सर्वसामान्य शेतकरी म्हणणार की बघा की शेतकरी वेळ असलेला शेतकरी किंवा वेगळा तुमचा विचार केला जाणार. कशामुळे एवढी किंमत दिली तुम्ही किंवा काय सांगताल? हिच्या पुढे किमतीचं तर बघायला गेलं तर ही 24 कॅरेट सोनच आहे. आणि ही कर्नाटक, महाराष्ट्र प्रदर्शनामध्ये धुमाकूळीने घातलाय. आपलं जत असेल, आदमापूर असेल, झेगटापूर असेल, कनेरी मठ असेल, असे बरेच 16 प्रदर्शन असेल, बरेच इथे प्रदर्शनामध्ये नंबर केलेला आहे. चॅम्पियन पण आहे. चॅम्पियन आहे नक्कीच. आणि काय बाकी काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत गायीच्या? थोडस बाजूला सारखा. मित्रांनो, गायीचं शरीर बघा, संपूर्ण घोड्यासारखं शरीर आहे. गायीविषयी माहिती असणारे आपल्याकडे भय आलेत नवलेवाडीचं, त्यांच्याही गायी चिमी असेल किंवा अनेक दुसऱ्या गायी सुद्धा त्यांच्या दावणीला आहेत. मांगडे तात्यांना खोंड सुद्धा त्यांना दिलेला आहे. काय भय, आज गायी आपल्याच तालुक्यात आली किंवा आपल्या सातारा जिल्ह्यात आली, काय सांगचाल? काय मित्राचं अभिनंदन आहे. त्यांनी त्या किमतीने भारी गाय घेतली. थोडा माईक वरती जरा. गायचं फाउंडेशन, गायचं शिंग, गायचं तोंड, गायचं कानकावाळी, गायची तोंडाची नळी, गायची उभे राहण्याची ठेवण, हे एकदम सेम टू सेम बिलकुल बैल असतात का नाही त्यासारखे. त्याच्यामुळं काय झालंय की गाय त्यांनाच नाही, आम्हा सगळ्याला ऍक्टिव्ह आहे. आणि गाय घरासमोर असले की म्हणजे आम्हाला एवढा त्याचा फायदा आहे की गाय दारात असली की आमचं दिवसभर जे काम करण्याचा मूड असतो ते गायला बघितलं एकदम फ्रेश होतोय. त्याच्यामुळे गाय आता आमच्या मित्रांनी घेतलेलीच आहे. आता मित्राचं खरं वय, आज त्यांच्या वयाची पोरं बघितली तर कुठेतरी पोरे फिरवत, पण ही 4,11,000 गोमाता आपण म्हणतो गायीला, ती गायी त्यांना दारात आणली. ते त्यांना एक पुढचं भवितव्य दिसलं असेल काहीतरी. त्यांचा जो मार्ग आहे त्या किल्लार साईडला वळला. त्यांच्याकडे एकच नाही, अजून 4 गायी आहेत लहान मोठ्या. त्यांना किल्लारची बी आवड आहे. मग ते मला पाठीमागं बोललं होतं आपल्याला गाय घ्यायची, पण टॉपची घ्यायची. पण हे 7-8 महिने फिरत होते ह्या गायच्या पाठीमागं. शेवट त्यांनी ह्या गाय घेतलीच. मग नक्कीच जो नाद आहे, छंद आहे, तो पूर्ण केला. काय गाय, आता तुम्ही पण तुमच्या बी दावणीला चॅम्पियन गाय किंवा काय सांगताल थोडस की ही या गायीविषयी काय सांगताल? आता ही गाय बऱ्याच ठिकाणी 1 नंबर बी झालाय, चॅम्पियन पण झाली गाय. तर गाय सुंदर आहे, देखणी गाय आहे. गायची चाल, गायचं बघण्याची जी डोळ्याची किंवा त्या कानाची, कानकावळीची जी ठेवण आहे एकदम टॉपची आहे. चाल बिल बघितलं घोड्यागत एकदम चाल आहे. त्यामुळे गाय चालती अशी आणि बघती अशी की एखाद्या हिरोईनला लाजून अशी. बरोबर. खिलार मधला आवडत त्यालाच ती कळणार आहे. ज्याला छंद आहे, ज्याला आवड आहे त्यालाच माहित हो. बाकीच्यांना काय ती जर्शा म्हशी, ते दुधाचा व्यवसाय आहे, ते आपला व्यवसाय म्हणून करते. आम्हाला हे जे आवड आहे, ह्याचा छंद आहे, त्यामुळे आमच्या दारात हेच आहे. नक्कीच. द्या दादांच्याकडे. दादा बघा, आता तुम्ही
एवढ्या गायी खिल्लार जातीवंत सांभाळत आहे. घरच्यांचा बी त्यात सपोर्ट असल्याशिवाय होऊ शकत नाही. एवढा मोठा गोटा सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा गोटा बी आपण दाखवूया की हा फक्त खिल्लारसाठी बांधलेला आहे किंवा आपला व्यवसाय काय किंवा काय सांगताल थोडं. आम्ही शेतकरीच आहे. आता शेती करतोय आणि माझं डेअरी डिप्लोमा झालाय. बर. डॉक्टर की पण माझं काम शिकलोय मी. शिकलोय. आणि मला आमच्या खानदानी म्हणजे नाद होता. खिल्लार गया आमच्या खानदानी होत्या, पण काही कारणास्तव ते बंद झालं. ते पुन्हा चालू केलं आणि आपले श्री परमपूज्य सेवागिरी महाराज दरवर्षी प्रत्येक प्रदर्शन मध्ये जाऊन म्हणजे एक इच्छा होती की इथं आपली एक जातीवंत टॉपची गाय उतरवायची. आणि ते कसं मानाचं मैदान आपलं, म्हणून ही आपण खरेदी एवढी मोठी केली. नक्कीच. आणि आपल्याला जी दिली गाय त्याला भरपूर मागण्या होत्या. साहेबांनी आपल्याला त्यांच्या काळजातला खडा दिला. निशांत मानगावे साहेबांनी. त्यांच्याकडे भरपूर गाय आहेत. भरपूर एक नंबर बघण्यासारखं खंडेर राजुरी येथे आहे. गोठा आहे त्यांचा मोठा. नक्कीच. आणि हिजा वडील सिद्धापूर खाणीतला सगळ्यात खंडेर राजुरीचा सोन्या म्हणजे जो आधी चनेगावचा सोन्या म्हणला जातो तो हिजा बाप आहे. आता सध्या महाराष्ट्रात एकमेव जुना सिद्धापूर खाणीचा हिजा बाप. नक्कीच. आणि एक वेगळा आनंद आहे. आणि गावात सुद्धा पण चर्चा झाली असेल एवढ्या किमतीची गाय घेतली किंवा पंचकृषीत. जे जुने जाणकार आहेत ना ते या गायपाशी आले त्यांना खरी म्हणजे ही जी हे कर मोल कळल काय आहे ती. त्याला खिलार मधला जाणता पाहिजे. नक्कीच. आणि मित्र परिवार बी खुश आहे. सगळे खुश आहेत. कॅमेऱ्याच्या मागे बी काही जण उभं राहून खुश आहेत. आणि थोडस कोण बोलणार आहे. बोला की. या 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 बघा आपण परवा त्या दिवशीच व्हिडिओ बनवलेली सेवागिरी हायटेक पुशेगाव मध्ये जो साज असतो जनावरांचा सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून दिल्या जातात. आपण व्हिडिओ बनवला होता. दादा काय आजच्या याच्याविषयी काय बोलचाल. नाही शब्द नाहीत अशी वस्तू आहे. तर जर बघायला गेलं ना खरंच वस्तू बघितलं ना त्याच्याकडे मन भरतं. 4,11,000ची वस्तू म्हणजे काही बाबा 1.5 लाखाची जरी वस्तू घेतली जाऊन तरी माणसाचं 1.5 लाखाची वस्तू, पण ही जर 4,11,000ची वस्तू बघताना जी समाधान आहे ना ती कुठलीच नाही. माणूस म्हणतो बुलेट घ्यावी काय घ्यावं एवढं की 2-2.5 लाखाची, पण ही 4,11,000ची वस्तू अशी दावणीला आहे ना जिच्याकडे पाहिलं ना मन भरून म्हणजे एकदम मन प्रसन्न होणार अशी वस्तू आहे. खरंच पैसे म्हणजे खिलारला मोल नाही, म्हणजे कुठल्या पैशाचं मोल नाही. असं जनावर जातीवंत खिलार आपल्या म्हणजे दावणीला असावा असं एक तरी. नक्कीच घ्या तुम्ही पण. नुसतं साज दुसऱ्याला सजवू नका. नाही आमच्याकडे पण 2 खिलार आहेत. नाद आहे 2. माझ्याकडे पण दिशी जनावर आहेत. बरोबर. नाद पाहिजे असा नाद आहे. नमस्ते. नाव सांगा पहिलं आपलं. बाळासाहेब मारुती गोडसे. आणि आज तुमच्या गावात बघा एवढी जातीवंत गाय आली आहे. एवढ्या चांगले ऍक्टिव्ह आहे. 1 नंबर. पूर्वीच्या काळी तुम्ही आता तुमच्या टायमिंगला सांभाळत होते का अशी गायी. कमी प्रमाण होते त्या. पण ही गाय या गायीविषयी काय म्हणतात. 1 नंबर आहे काय. 1 नंबर चांगले. नक्कीच. जुन्या जाणत्या लोकांनी 1 नंबर म्हटल्यानंतर भरपूर झालं. गाय बघू शकताय चारी बाजून आणि जबरदस्त अशी गाय आहे. स्वतः भय आल्यात गायला बघाय म्हणजे पावन झालं. बघा आपण त्या गायी बघितल्या आणि अजून सुद्धा जातीवंत टॉपच्या पैदाशी इकडे छोट्यापासून आपण सुरुवात करूया. छोटी कालवड आहे. दादा ही कुठल्या बैलाची पैदास आहे किंवा काय. ही आपले मित्र परतरवाडीचे स्वप्नील परतडे यांचा चंदर तो सगळ्यांना माहितच आहे. त्याची पैदास आहे. बघा चंदरची पैदास आहे. कालवड एकदम जबरदस्त आहे. आणि ही आपण आपल्या घरच्या गाईला घरच्या गाईला त्या गायची का ह्या गायची गाय पण बघू शकताय. गाय चांगली. आणि ही कुठून काय ही लहानपणी आणलेली मी. गारवडी इथे गाव आहे तिथून आणलेले. पलीकडे अजून दोन्ही जातीवंत आहे देखण्या. पहिल्याची पैदास आहे किंवा काय. ही पण खंडेराजुरीच्या सोन्याचीच पैदास आहे. आता एवढ्या सगळ्या खिल्लार पाहताय. खिल्लार विषयी जास्त आवड. जास्त आवड. ते ब्रीडिंग वर आपल्याला काम करायचं त्यामुळे आपण जुन्या खालीतले टॉपच्या ओळीच्या ब्रीडिंग घेतलेत भविष्यात ब्रीडिंग करण्यासाठी. आणि ह्या आपल्या भागात सुद्धा वंशावळ ही वाढावी. आणि आता हे बघा की तुम्ही छंद सगळ्यांना लागण्यासाठी हा विषय केलाय आपण. बाकी काय नाही. नक्कीच. अजून पलीकडे एक दिसते
हे जरा असू दे. ही कुठल्या बैलाची पैदास आहे किंवा काय? ही आईकडून तिकोंडीचा राजा तिची मुलगी आणि वडील खंडेराव सोन्यास. बघा मित्रांनो, सगळ्याच टॉपच्या वस्तू आहेत आणि आपल्याला एक चांगल्या दावणीची मुलाखत घेता आली आणि आपल्या सातारा जिल्ह्याला आणखीन एक चांगली चॅम्पियन गाय मिळाली. नक्कीच धन्यवाद तुमचं बी. आणि नवीन जे युवक आहेत त्यांच्यासाठी एक तुम्ही प्रेरणा ठरणार आहे. जशी बहीण देश सेवा करून नोकरी आर्मी संपल्यानंतर रिटायरमेंट घेतल्यानंतर गायी सांभाळल्या, तसंच तुम्ही सुद्धा एकदम चांगलं काम केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद. बघा मित्रांनो, काहीतरी तुमच्याकडे विशेष, तुम्ही फॉर्च्युनर घेतली ना आता 52-55 लाखाची, 60 लाखाची, तरी तुमच्या घरी कोण बघा येत नाही. पण अशा वस्तू घेतल्यावर अशी माणसं बघायला येते ती, आमच्यासारखी लोक येते ती. हे खरं शेतकऱ्याचं त्याला आपण हे म्हटलं पाहिजे की शेतकऱ्याला खरोखर शेतकऱ्याचं काळीज फार मोठं असतं, हे आपल्याला यातून दिसून आलंय. महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, गोटा बी तेवढ्याच तोला मोलाचा बांधण्यात आलेला आहे. अक्षी गोट्याला CCTV कॅमेरे पण लावलेले आहेत, वरती बघू शकताय. आणि गोट्याची ठेवण म्हणा, रचना म्हणा, फक्त गायी आणि गायींच्यासाठीच गोटा, खिल्लार जनावरांसाठीच गोटा बांधलेला आहे. बघा तुम्हाला आवाज येत असेल कॅमेऱ्याचा, लगेच सायरन वाजायला लागला. गोटा बघू शकताय, गोटा सुद्धा एकदम सुंदर बांधलेला आहे. हे खिल्लार गायींसाठीच गोटा आहे. मॅट टाकून मॅटवरती सुद्धा तिच्या खाली चगळ बसायला टाकलेलं आहे. आता गाय आतमध्ये बांधलेली. गोटा बघू शकताय. माणसाला नाद असला का नाही, माणसाला अनेक नाद असतात, परंतु ह्यो खिल्लारचा नाद लय खतरनाक. जबरदस्त गोटा सुद्धा बांधलेला आहे त्यांना. भव्य दिव्य आणि एकदम आल्हादायक हवा पास होईल अशा पद्धतीनं गोटा बांधलेला आहे. रोडला लागली तर ऐकायचं नाही. गेली